कॅन्सर पेन. तर पेन हे 5th व्हायटल साईन आहे आणि कॅन्सरमध्ये त्यांनी टोटल पेनची कन्सेप्ट काढली. हेल्थसारखं फिजिकल, मेंटलच्या जागी सायकोलॉजिकल म्हटलं आहे, सोशल आणि स्पिरिच्युअल सगळ्यांचं कंपोनंट बघावं लागेल आणि सगळ्यांना ॲड्रेस करावं लागेल. तर इवन स्पिरिच्युअलमध्ये अँगर अगेन्स्ट गॉड, लॉस ऑफ फेथ, फाइंडिंग मीनिंग, फिअर ऑफ अननोन. मग बाकी तिन्ही आपण लिहू शकतो काही. तर इंटरडिसिप्लिनरी आहे, क्वालिटी ऑफ लाईफ बघावं लागेल, साईड इफेक्ट्स आणि फंक्शनल रिकव्हरी पण बघावं लागेल. पेन पाथवे आहे, ट्रान्सडक्शन म्हणजे पेरिफेरल सेन्सिटायझेशन होतं, नंतर ट्रान्समिशन सेंट्रल सेन्सिटायझेशन होतं, मग मॉड्युलेशन होतं डिसेंडिंग पाथवेने आणि मग सगळ्यात शेवटी परसेप्शन होतं. तर स्पायनोथॅलॅमिक ट्रॅकने असेंडिंग इनपुट जातो आणि डिसेंडिंग तुमचं डिसेंडिंग पाथवे आहे ज्याच्याने मॉड्युलेशन होईल. प्रिन्सिपल्स काय आहे, पेशंट जे म्हणेल तेच तुम्हाला मान्य करावं लागतं. सब्जेक्टिव्ह फिलिंग आहे, त्याच्यामुळे जो रिस्पॉन्स आहे तो पण पेशंटचाच ॲक्सेप्ट करावा लागेल, किती फरक पडला किती नाही पडला. तर पेन कशामुळे होऊ शकतं, तर प्रोसिजरचा पेन असेल, सर्जिकल पेन असेल किंवा ट्रीटमेंटचा पेन असेल किंवा मेटास्टॅसिसचं पेन असेल किंवा एंड ऑफ लाईफचं पेन असेल. तर डायग्नोसिस ते डिसीज ते डेथ असा तुमचा ग्राफ जाईल. काही रिमिशन होऊन क्युअर होतील, काही सर्वायव्हरशिपमध्ये जातील, काही रिमिशन होऊन रिलॅप्स होऊन पुन्हा इकडे येतील. तर मग लॉंग टर्मचा पण पेन आहे. तर कॅन्सर पेनमध्ये सिग्निफिकंट ॲफेक्टिव्ह कंपोनंट असतो, हे त्याचा कॅरेक्टरिस्टिक आहे. पूर्णपणे असेस करायचं आहे. पेन असेसमेंटचे क्वेश्चनर्स आहेत, फ्रिक्वेन्सीपासनं रेडिएशन जे काही नॉर्मल विचारतो. PQRST काहीतरी स्केल आहे, पॅलिएटिव्ह फीचर्स किंवा प्रोव्होकेटिव्ह फीचर्स, क्वालिटी, रेडिएशन, सिव्हिॲरिटी आणि टेम्पोरल फॅक्टर्स. तर डिपेंडिंग ऑन वर्णन तुम्ही सोमॅटिक किंवा विसरल त्याला क्लासिफाय करू शकता. पेनची क्वालिटी काय आहे, इंटेन्सिटी काय आहे, सेल्फ रिपोर्ट बेस्ट आहे. पेन स्केल्स आहेत, युनिडायमेन्शनल आहेत, जसं की व्हिज्युअल ॲनालॉग स्केल किंवा वास्ट स्कोअर फक्त कलर कोडेड आहे. नंतर न्यूमेरिक स्केल आहे. नंतर वॉंग-बॅकर फेसेस कुठे गेले, ठीक आहे, पीडियाट्रिकमध्ये दाखवलं नाही. मग मल्टी डायमेन्शनल टूल आहेत. मॅकगिल पेन क्वेश्चनर आहे, पेन कुठं आहे, कसं फील होतं, पेन चेंज होतं का, कसं किती स्ट्रॉंग आहे. नंतर ब्रीफ पेन इन्व्हेंटरी म्हणून एक पेन स्केल आहे. नंतर मग बच्चूमध्ये बिहेवियरल आहेत आणि सेल्फ रिपोर्ट अँड असेसमेंटच्या स्कीम आहेत. तर वॉंग-बेकर फेसेस आहे, मग चाइल्ड फेस पेन रेटिंग आहे, क्राईज स्केल आहे, क्राईंग, रिक्वायरमेंट ऑफ O2, इन्क्रीज्ड व्हायटल साईन्स, एक्सप्रेशन्स आणि स्लीपलेसनेस. नंतर चिओप्स स्केल आहे, पोस्ट ऑपची आहे ती. क्राय, फेशियल एक्सप्रेशन, वर्बलायझेशन नाही, फेस, लेग, ॲक्टिव्हिटी म्हणजे आर्म, क्राय आणि कन्सोलेबिलिटी. अच्छा, हे फ्लॅग स्कोरिंग झालं, हे चिओप्स वेगळी झाली, ही फ्लॅग झाली. तर क्लिनिकल यूज, करंट लेवल, ॲव्हरेज लेवल, वर्स्ट लेवल, ब्रेक थ्रू किंवा फायदा किती झाला. तर दोघांचं मिक्सचर असू शकेल नॉसिसेटिव्ह, सेप्टिव्ह आणि न्यूरोपॅथिक पेनचं. पेन असेसमेंट क्वेश्चनर विचारायची, ब्रेक थ्रू पेन आहे का त्याचं वर्णन, म्हणजे वेगवेगळे ग्राफ काढून दाखवले की बेसलाईनच्या वरच फ्लक्च्युएट होत आहे का, ते कवर होतच नाही आहे का, डोसच्या व्हेरिएशनमुळे पेन होतं आहे. टोटल पेन असेसमेंट करायचं आहे, म्हणजे चारही कंपोनंट त्याचे. आणि डोस टायट्रेशन महत्त्वाचं आहे. नंतर ही WHO लॅडर आहे, माइल्ड, मॉडरेट, सिव्हिअर. माइल्डमध्ये PCM, ॲस्पिरिन, NSAID, मॉडरेटमध्ये कोडीन, ट्रॅमोडॉल म्हणजे माइल्ड ओपिओइड, 3मध्ये स्ट्रॉंग ओपिओइड्स, मॉर्फिन, फेंटॅनिल. आणि इंटरव्हेन्शनल पेन मॅनेजमेंट कुठल्याही लेवलला करू शकतो, आधी म्हणायचं फक्त 4थ्या स्टेपला करा.
वीक ओपिओइड कोडीन आणि ट्रॅमाडॉल आहे. स्ट्रॉंग ओपिओइड मॉर्फिन, फेंटानिल, बुप्रेनॉर्फिन, मेथॅडोन. आणि ओरल मॉर्फिन गोल्ड स्टँडर्ड आहे स्टेप 3 कॅन्सर पेन मॅनेजमेंटसाठी. त्याला काही सीलिंग नाही आहे. त्याचे जे साईड इफेक्ट आहेत ते मॅनेजेबल आहे असं ते म्हणत आहेत. ॲडज्युवंट्स टाकायचे आहेत कुठल्याही पहिल्या स्टेप्सपासूनच. अँटीकन्व्हल्जंट, गाबापेंटिन, प्रिगाबालिन किंवा फेनिटॉइन, कार्बामाझेपिन, पण TCA, ॲमिट्रिप्टालिन, स्टिरॉइड्स, डेका, बिस्फॉस्फोनेट, बोनच्या पेनसाठी, मसल रिलॅक्संट आणि अँटीस्पाझमॉडिक. नंतर सायकोलॉजिकल थेरपी, कोपिंग स्किल्स किंवा जे काही आहे ते आपण देऊ शकतो. फिजिकल थेरपीची पूर्ण लिस्ट दिली आहे. नंतर पॅलिएटिव्ह सर्जरी करू शकतो, पण क्युरेटिव्ह आणि पॅलिएटिव्हच्या मधात ग्रे झोन आहे याचा सर्जरीचा, तर ते विचार करून द्यावं लागतं. आणि आता मॉडिफाय होतं आहे पॅराडाईम, की आधी म्हणायची का सर्जरी करायची, आता म्हणते का नाही करायची. तर थोडा पॅराडाईम चेंज झालेला आहे पॅलिएशनचा. फक्त पॅलिएशनसाठी फॅमिली, पेशंट, सर्जन सगळ्यांनी मिळून डिसाईड करावं लागेल नेमकी काय बेनिफिट होईल, कसं करायचं आहे. पॅलिएटिव्ह सर्जरी जसं हेपॅटिकोजेजुनोस्टोमी किंवा कोलोस्टोमी, गॅस्ट्रोस्टोमी, ट्रकिओस्टोमी, फ्लोरोडेसिस, ॲम्पुटेशन. तर डायग्नोसिस आहे, इकडे डेथ आहे, इकडे बिरिवमेंट आहे. तर पॅलिएशन इकडनं पूर्ण स्टार्टपर्यंत गेलेलं आहे. इंटिग्रल मॉडेल त्यांनी बनवलं आहे की बाबा स्टार्टपासूनच हवं. आणि इव्हन बिरिवमेंटमध्ये पण डॉक्टरने सपोर्ट करायचा. एंड ऑफ लाईफ केअर, क्युरेशन, पॅलिएशन, स्टँड बाय, हातात हात धरून चालेल, स्क्रीनिंग, डायग्नोसिस, ट्रीटमेंट, मग काही ट्रीटमेंट, एंड ऑफ लाईफ ट्रीटमेंट, या सर्व स्टेजेसला बघायचं. केजोने पेन थेरपी इन कॅन्सरमध्ये मग तुमचं तेच अँटीनिओप्लास्टिक, बाकीचे पण केअर्स, फार्मॅक, इंटरव्हेन्शन, बिहेवियरल, सायकोलॉजिकल, हॉस्पाईस. तर 4 प्रकारचे पेन दिले त्याने, सोमॅटिक आणि विसरल, सिम्पॅथॅटिक आणि न्यूरोपॅथिक. तर सिम्पॅथॅटिक आणि न्यूरोपॅथिक पेन पुअर रिस्पॉन्स टू ओपिओइड आहेत. कॉजेस, कॅन्सर इटसेल्फ किंवा मग किमो, रेडिओ, सर्जिकल आपण बघितलं. असेसमेंट, सिम्पल, डिस्क्रिप्टिव्ह, न्यूमेरिकल, व्हिज्युअल ॲनालॉग किंवा मग मल्टिपल काय ते क्वेश्चनेअरवाल्या. मग मोडॅलिटीज पण आपण बघितल्या. याच्यात वेगळं काय आहे, रिहॅब याने शेवटी ॲड केलं आहे, रेडिओ फ्रिक्वेन्सी ॲड केलं आहे, टेन्स होतं म्हणा त्याच्यात. बाकी काय प्रत्येकाचे डोसेस दिले. नॉन फार्माकोलॉजिकल अप्रोच. नंतर न्यूरल ब्लॉकचे काही टाईप दिले, ट्रायजेमिनल, ग्लॉसोफॅरेंजियल, इंटरकोस्टल किंवा सॅक्रल, स्टिलेट गँग्लिऑन, हायपोगॅस्ट्रिक, लंबार सिम्पॅथॅटिक, इलेक्ट्रिकल नर्व स्टिम्युलेशन, स्पायनल कॉर्ड स्टिम्युलेशन, इंट्रासेरेब्रल स्टिम्युलेशन, इंट्राथिकल पंप्स, रेडिओ फ्रिक्वेन्सी ॲब्लेशन.